Welcome student in our biology class of 11 science and home science stream. Myself Mrs. Anita Vijay Kulkarni from HPT Arts and RYK Science College Nashik. Today I will like to teach you lesson number 9. Topic name is Morphology of Flowering Plants. Subunits are placentation, in that types of placentation, and study of some important families. Here only one family, Solanaceae. This is our lecture number 4. Next important point is placentation. We know that in case of the flower or sexual reproducing flower, gynoecium play very important role. What is gynoecium? That is female reproductive wall. Gynoecium consists of ovary, style and stigma. Inside the ovary, number of ovules are present. Those ovules attach inside the wall of ovary with the help of special type of tissue, or also called as a special type of soft tissue called placenta. Means what is placenta? They are present inside the ovary as a soft tissue and which gives nourishment to the developing ovule. सो ओव्हरीच्या आतमध्ये आपण स्टडी करणार आहेत. हा पार्ट कुठला आहे? ओव्हरीच्या आतमधला आपण भाग स्टडी करणार आहे. आणि ओव्हरीच्या आतमध्ये काय आहेत? ओव्हिल्स आहेत. ओव्हिलची प्रॉपर अरेंजमेंट कशासाठी आहे? कारण फ्युचर फ्रूट फॉर्मेशनसाठी आणि फ्रूट डिस्पर्ससाठी हे प्लॅसेंटेशन तितकेच महत्त्वाचे आहे. सो व्हॉट इज प्लॅसेंटेशन? अ मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्हिल्स ऑन द प्लॅसेंटा विदिन द ओव्हरी इज प्लॅसेंटेशन. सो ऑल द ओव्हिल्स अरेंज इनसाइड द ovary. That arrangement is nothing but the placentation, and placenta is a tissue which helpful for the attachment of the ovules to the ovary. There are different types. On the basis of that arrangement, there are different types of placentation. First is marginal, second is axile, third is parietal, fourth is basal, 5 is free central. I prepare this table to clear the idea for different types of placentation. पहिला पार्ट काय? टाइप. आणि टाइपच्या खाली आपण डेफिनेशन सांगणार आहे, मग एक्झाम्पल देणार आहे आणि डायग्राम. द फर्स्ट इज मार्जिनल प्लॅसेंटेशन. ओव्ह्यूल्स आर प्लेस्ड ऑन द फ्यूज मार्जिन ऑफ युनिलॉक्युलर ओव्हरी. आता इथे लक्षात घ्या, ओव्हरी कशी आहे? युनिलॉक्युलर. आता युनिलॉक्युलर तुम्हाला माहिती आहे, ओनली वन लॉक्युल इज प्रेझेंट. सो ऑल ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट इनसाइड द युनिलॉक्युलर ओव्हरी, बट ओव्ह्यूल्स आर अटॅच ॲट द मार्जिन. इथे पहा डायग्राम, हे जे पिक्चर आहे इथे बघा की इथे सगळे ओव्हिल्स जे आहेत हे असे एका लाईनीत इथे मार्जिनला अटॅच आहे. पण प्रत्येकाचा प्लॅसेंटा वेगळा आहे आणि प्लॅसेंटातून त्यांना नरिशमेंट मिळणार आहे. इन दिस वे, विथ द हेल्प ऑफ दिस स्मॉल प्लॅसेंटा, दे अटॅच ॲट द मार्जिन. हेन्स द नेम मार्जिनल प्लॅसेंटेशन. एक्झाम्पल पी बीन. आता याच्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा आपण बघितल्या तर तुम्हाला अशा हे शेंगांमधले जे दाणे जे आहेत ते असे अटॅच असतात, पण पूर्वी हे काय होते? ओव्हिल्स होते. देन एक्झाईल. ओव्हिल्स आर प्लेस्ड ऑन द सेंट्रल ॲक्सिस ऑफ मल्टीलॉक्युलर ओव्हरी. तर इथे पुन्हा लक्षात घ्या, इथे ओव्हरी कशी आहे? मल्टीलॉक्युलर. मल्टी मीन्स मेनी लॉक्युल्स, मेनी कंपार्टमेंट, एकापेक्षा जास्त. सो लुक ॲट द फिगर. इथे बघा, हा ओव्हिल आहे 1 2 3. दे आर अटॅच हिअर. प्रत्येकाचा लॉक्युल फॉर्म झालेला आहे आणि प्रत्येकाचा प्लॅसेंटा या सेंट्रल पार्टला, सेंट्रल ॲक्सिसला इथे अटॅच आहे. बघा इथे डायग्राममध्ये हा प्लॅसेंटा इथे आहे, दुसरा इथे, तिसरा इथे. इन दिस वे इन मल्टीलॉक्युलर ओव्हरी. चायना रोजमध्ये पेंटालॉक्युलर आहे. इथे एक्झाम्पल मल्टीलॉक्युलर ओव्हरीचं कोणतं आहे? चायना रोज आणि कॉटन. जास्वंदाच्या फुलामध्ये आणि कापसामध्ये अशा प्रकारचं एक्झाईल प्लॅसेंटेशन असतं. नंतर आहे पॅरायटल प्लॅसेंटेशन. Ovules are placed on the inner wall of the unilocular ovary of multicarpellary syncarpous gynoecium. इथे आणखीन लक्षात घ्यायचं, थोडंसं वेगळं आहे. युनिलॉक्युलर ओव्हरी तर आहे, तुम्हाला माहिती आहे युनिलॉक्युलर मीन्स ओनली वन लॉक्युल, बट गायनोशियम इज कसं आहे? मल्टीकार्पेलरी सिनकार्पस गायनोशियम. तर एक्झाम्पल कोणतं याचं? पपया आणि कुकुंबर. पपयाची झाड ओव्हरी आणि कुकुंबर इथे अशा सगळ्या परायटल. आता इथे हे सगळे पहा, याच्यात काय फरक आहे? इथे सेंट्रलला प्लॅसेंटा अटॅच आहे, इथे वॉलला आहे, इनर वॉल ऑफ द ओव्हरी. हा दिसतो प्लॅसेंटा 1 इथे अटॅच आहे, 2 3. इन दिस वे द परायटल प्लॅसेंटेशन इज देअर. नाउ नेक्स्ट इज द बेसल प्लॅसेंटेशन. सिंगल ओव्हिल इज प्लेस्ड ॲट द base of unilocular ovary. Remember here, ovary is unilocular.
only one locule and one ovule attached. बेस्ट एक्झाम्पल इज राईस, व्हीट अँड सनफ्लावर. म्हणजे हे जे राईस आणि व्हीट ह्या सीड इल्डिंग प्लांट्स आहे. राईस आपल्याला माहिती आहे तांदूळ आणि गहू याच्या ओंब्या असतात आणि छोटे छोटे फुलं असतात. हे मोनोकॉट आहे. राईस आणि व्हीट मोनोकॉट आहे इथे एक्झाम्पलमध्ये. आणि सनफ्लावरमध्ये स्पेशल टाईपची फुलं असतात, रेफ्लोरेट, डिस्फ्लोरेट. तिथे त्या सीड्स तयार होतात ओव्हिलपासून. इथे पहा युनिलॉक्युलर, इथे एकच लॉक्युलर आहे आणि एकच सीड ओव्हिल इथे अटॅच आहे. हा असा प्लासेंटा आहे. आणि पुढे मग फ्युचरमध्ये तांदूळ किंवा गहूचे दाणे तयार होतात. हा ओव्हिल आहे. इन दिस वे दे आर प्रेझेंट ॲट द बेसल साइड ऑफ द ओव्हरी, दॅट इज कॉल्ड बेसल प्लासेंटेशन. नाउ लास्ट इज फ्री सेंट्रल. ओव्हिल्स आर बॉर्न ऑन द सेंट्रल ॲक्सिस विच इज नॉट अटॅच टू द ओव्हरी वॉल. इथे लक्षात घ्या की ओव्हरी वॉलला ओव्हिल अटॅच नाही आहे. इथे मध्यभागी एक सेंट्रल ॲक्सिस असतो. हा पहा, इथे मध्यभागी ॲक्सिस आहे डायग्राममध्ये पहा. आणि सगळे प्लासेंटावा त्याला 1 बाय 1 असे सर्क्युलर अटॅच आहे आणि ते असे खूपच सुंदर असे ग्रुप फॉर्म करतात, राउंडेड स्ट्रक्चर. ओव्हिल्स आर बॉर्न ऑन द सेंट्रल ॲक्सिस विच इज नॉट अटॅच टू द ओव्हरी वॉल. पण ओव्हिल जे ओव्हरी वॉलला अटॅच नाही आहे हे लक्षात घ्यायचं इथे. याच्यामध्ये आर्जिमोन, डायथस आणि सिरोसिया हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांनी, हे लक्षात घ्या. सो दिस दे आर बॉर्न, ओव्हिल्स आर बॉर्न ऑन सेंट्रल ॲक्सिस अँड नॉट अटॅच टू द ओव्हरी वॉल इज द characteristic of pre-central placentation. So those are the explanation. These are the explanation for different types of placentation, which are type marginal, axial, parietal, basal and pre-central. आपण हे सगळं बघितलं आणि हा टेबल आहे तुम्हाला फार हेल्पफुल होईल परीक्षेमध्ये राईट कम्पॅरिझनसाठी. किंवा तुमच्या आता एक्झरसाइजमध्ये एक मॅच द पेअर म्हणून क्वेश्चन आहे, तो सॉल्व करताना सुद्धा तुम्हाला या टेबलची मदत होऊ शकते. डायग्राम्स पण लक्षात ठेवा आणि एक्झाम्पल पण त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, कारण कधी कधी 1 मार्क किंवा 1 लाईन क्वेश्चनसाठी ह्या डेफिनेशन पण विचारू शकतात. नाउ नेक्स्ट टॉपिक इज स्टडी ऑफ सम इम्पॉर्टंट फॅमिलीज. दिस इज द टेक्सोनॉमिक मेथड ऑफ द स्टडी ऑफ प्लांट. What is family? Family are the group of plants having very distinguished common character. म्हणजे कॉमन कॅरेक्टरचे जे प्लांट्स आहेत ते एका ठिकाणी त्यांचा अभ्यास केला जातो, त्याला फॅमिली म्हणतात. यामध्ये सारखे सारखे कॅरेक्टर असलेले प्लांट्स स्टडी केले जातात. मीन्स इट इज बेस्ड ऑन द सिमिलॅरिटी. ग्रुप ऑफ प्लांट्स विच हॅविंग द सिमिलर डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड फॅमिली. फॉर द प्रॉपर स्टडी ऑफ फॅमिली सम सिम्बॉल आर यूज. काही चिन्हांचा वापर केला जातो आणि थोडक्यामध्ये त्या झाडाचं फ्लावर स्ट्रक्चर कसं आहे याचा अभ्यास केला जातो. सो दिस इज दोज आर सम सिम्बॉल यूज्ड इन द टेक्सॉनॉमी. व्हॉट इज टेक्सॉनॉमी? यू नो व्हेरी वेल. द स्टडी ऑफ प्लांट किंवा ब्रांच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट इज कॉल्ड टेक्सॉनॉमी. सो दोज आर द सिम्बॉल विच इज यूज फॉर द स्टडी ऑफ फ्लावर. सिम्बॉल यूज्ड इन रायटिंग द फ्लोरल फॉर्म्युला or the study of flower. Symmetry of the flower. पहिल्यांदा सिमेट्री ऑफ फ्लॉवर आहे. आपल्याला माहिती आहे ॲक्टिनोमॉर्फिक फ्लॉवर आणि झायगोमॉर्फिक फ्लॉवर. सो राउंड and in that plus sign is a symbol for actinomorphic flower. Percentage sign is symbol for zygomorphic. Regarding the sex of flower, this symbol for the male flower, this is for female flower. Those are the bisexual flower. इथे पहा bisexual flower चे symbol आहे ते. नंतर bract is present and bracteate flower. B, capital B and small r, bracteate flower. K for calyx, हे तुम्हाला सगळं माहिती आहे आता. K for calyx, C for corolla, capital P for perianth, capital A for androecium, G for gynoecium, capital G and below that line is superior ovary, capital G and above the bar like line inferior ovary, capital G आणि मध्यभागी अशी जे छोटीशी रेष असेल तर काय म्हणायचं, हाफ सुपेरियर and हाफ इन्फेरियर ओव्हरी. सो दोज सिम्बॉल्स आर यूज फॉर रायटिंग द फ्लोरल फॉर्म्युला. आपण हे पुढे बघणार आहे. Now next is family Solanaceae. Now we want to study the family Solanaceae. This Solanaceae family related with the group of that family which having the particular characters. द फॅमिलीमध्ये फक्त एकाच झाडाचा अभ्यास नाही करत तर त्याला असलेले सिमिलर कॅरेक्टर्स किंवा सिमिलर डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर असलेले पण प्लांट्सचा
त्याचा समावेश होतो आणि हा ग्रुप ऑफ प्लांटमुळेच फॅमिली तयार होते, हे आपण थोड्या वेळ पहिले बघितलं आहे. आता दिस इज अ टेक्सॉनॉमिक वे टू स्टडी द फॅमिली. व्हॉट डू मीन बाय टेक्सॉनॉमिक वे? What is taxonomy? A branch of biology which deals with the study of plant, that is called taxonomy. तर प्लांटचा अभ्यास करताना किंवा कुठलेही झाड आपल्यासमोर असेल किंवा झाडाची एखादी फांदी फुलासकट असेल तर त्याचा अभ्यास करताना एक त्याची प्रॉपर त्याचे स्टेप्स आहेत. काही पॉईंट्स आहे त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सशी रिलेटेड आहे, तर काही त्यांच्या फ्लोरल कॅरेक्टर म्हणजे मॉर्फॉलॉजीमध्ये व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर आणि रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर मीन्स सम आर रिलेटेड विथ द व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर अँड सम आर रिलेटेड विथ द फ्लोरल कॅरेक्टर अँड फ्लोरल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये पहिलं आहे हॅबिट म्हणजे ते प्लांट कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे. प्लांट्स आर हर्ब, शर्ब, स्मॉल ट्री, फॉर एक्झाम्पल धतुरा. मीन्स ते प्लांट जे आहे ते आपल्या सराउंडिंगला कोणत्या प्रकारे म्हणजे उंच झाड आहे की वेली आहेत की छोटी झुडपं आहेत, त्याला हॅबिट म्हणतात. हिअर द प्लांट. आता इथे सोलॅनिसचे जे मेंबर आहेत ते कसे आहेत, हर्ब्स आहे म्हणजे हर्बेशियस आहे. श्रब म्हणजे त्याला झुडूप म्हणू आपण, स्मॉल ट्री पण म्हणू शकतो आपण. खूप मोठे मोठे उंच झाडं नाही आहे याच्यामध्ये, तर छोटे छोटे झाडं आहे त्याला श्रब म्हणतात आणि ते प्लांट कसे हर्बेशियस आहे. So Dhatura is the best example of Solanaceae member. Means habit of Solanaceae member are the plants are herbs or small tree. Now if you want to study the any plant, the first part is what? Root. आपण ते मुळापासून अभ्यास करायचा त्याचा आपल्याला. रूट, मग स्टेम, मग ब्रँचेस, लीफ, इन्फ्लोरन्सेस अँड आफ्टर दॅट डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लावर अँड फ्रूट, सीड, अशा वेनी अभ्यास करतात. दिस इज अ प्रॉपर वे फॉर द स्टडी. मग आपण त्याचा मुळातून अभ्यास करू म्हणजे मुळापासून रूट. तर सोलॅनिसी फॅमिलीचं रूट कसं आहे, द रूट शो टॅपरूट सिस्टीम. आता टॅपरूट सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, 2 प्रकारचे रूट्स असतात, टॅपरूट सिस्टीम अँड ॲडव्हेंटिशियस सिस्टीम. तर त्याच्यामध्ये टॅपरूट सिस्टीम या रूटची आहे. मीन्स 1 प्रायमरी रूट, देन सेकंडरी रूट हेअर्स, टर्शरी रूट हेअर्स, अशी पूर्ण त्याची सिस्टीम असते टॅपरूट सिस्टीम. अँड टॅपरूट सिस्टीम इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ऑल्सो द डायकॉट प्लांट. स्टेम इज इरेक्ट, वुडी अँड ब्रँच. इट इज कव्हर्ड बाय हेअरी स्ट्रक्चर इन स्मॉल प्लांट्स. आता इथे लक्षात घ्या की स्टेम कसा इरेक्ट म्हणजे सरळ आहे, सूर्यप्रकाशाकडे वाढणारं, जमिनीवरती असं पसरणारं नाही आहे. स्टेम इज इरेक्ट, वुडी आहे, ब्रँचेस आर देअर अँड इट इज कव्हर बाय हेअरी स्ट्रक्चर. छोटे छोटे हेअर्स आहेत. त्याचा धतुरा प्लांटला अगर स्पर्श आपण केला तर आपल्याला असे सॉफ्ट हेअर्स दिसतील त्याच्यावरती. दे प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम ग्रेझिंग ॲनिमल. छोटे छोटे हेअर्स आहेत त्याच्यावरती. आणि एक आणखी लक्षात घ्या की सोलॅनिसीचा मेंबर कोणता आहे, पोटॅटो. बटाट्याची झाडं पण सोलॅनिसीचे मेंबर आहे. पण यू नो द पोटॅटो प्लांट हॅविंग द अंडरग्राउंड ट्यूबर. सो अंडरग्राउंड ट्यूबर टाईप ऑफ स्टेम इज प्रेझेंट इन द सोलॅनिसी फॅमिली. बेस्ट एक्झाम्पल इज पोटॅटो. हे फार महत्त्वाचं आहे की पोटॅटोचं स्टेम अंडरग्राउंड आहे आणि जो आपण बटाटा खात होतो ते दिस इज अ मेंबर ऑर एक्झाम्पल ऑफ सोलॅनिसी फॅमिली. नाऊ लीव्ज. आता स्टेम झाल्यानंतर स्टेम बघितलं आपण, ब्रँचेस बघितलं, आता त्याचे पानं बघायचे आहेत. लीव्ज आर सिम्पल लीव्ज आहेत म्हणजे कंपाऊंड नाही आहे. अरेंज इन अल्टरनेट फॅलोटॅक्सी. यू नो व्हॉट इज फॅलोटॅक्सी? द मेथड ऑफ अरेंजमेंट ऑफ द लीव्ज ऑन द स्टेम इज अ प्रॉपर अरेंजमेंट. अल्टरनेट फॅलोटॅक्सी आहे त्याची, हे लक्षात ठेवा शब्द, अल्टरनेट फॅलोटॅक्सी. लीव्ज आर सिम्पल विथ रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे एक मिड व्हेन आहे ते डायग्राममध्ये बघा, अशी मिड रिब आहे आणि त्याच्यातून नंबर ऑफ व्हेन्स फॉर्म झाल्या आहे. ही इथे फार रेटिक्युलेट तुम्हाला दिसतं व्हेनेशन. हा फोटोग्राफ बघा धतुराच्या प्लॅन्टचा. लीव्ज शोज द रेटिक्युलेट व्हेनेशन. इन्फ्लोरन्सेस. आता इथे आपण फ्लोरल पार्ट्स बघणार आहे. आता इथपर्यंत कुठले झाले, व्हेजिटेटिव्ह पार्ट. कुठले हॅबिट, स्टेम, लीव्ज अँड लीव्जपर्यंत व्हेजिटेटिव्ह पार्ट. आता आपण रिप्रोडक्टिव्ह पार्ट बघणार आहे. इन्फ्लोरन्सेस इज सायमोज. तर सायमोज रेसिमोज आपण स्टडी केला आहे. सायमोज इन्फ्लोरन्सेस मीन्स सायमोजमध्ये काय असतं, द बूम फ्लावर और ओल्डर फ्लावर ॲट द टिप अँड द यंगर फ्लावर ॲट द बेस. सायमोज इन्फ्लोरन्सेस. सॉलिटरी म्हणजे एकटंच फूल येतं, एकच मोठं फूल असतं. इथे बघा तुम्ही फिगरमध्ये हा फोटोग्राफ पहा, धतुराचं फूल. सायमोज इन्फ्लोरन्सेस. सॉलिटरी टाईप. फ्लावर्स आर सॉलिटरी
बायसेक्शुअल ॲक्टिनोमॉर्फिक, हे लक्षात घ्या. बायसेक्शुअल मीन्स बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट इनसाइड द फ्लावर अँड विच इज ॲक्टिनोमॉर्फिक. ॲक्टिनोमॉर्फिक आहे म्हणजे सिमेट्रिकल फ्लावर आहे. त्याच्यातून आपण स्टडी केला ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर म्हणजे काय. कॅलिक्स आर 5. कॅलिक्स मीन्स वॉट. ही पहा इथे हिरव्या रंगाचा डायग्राममध्ये बघा कॅलिक्स आहे. कॅलिक्स आर 5. कॅलिक्स ते हिरव्या रंगाचं आहे आणि 5 आहे. 5 मेंबर्स ऑफ कॅलिक्स. 1 मेंबर इज कॉल्ड सेपल. सो ऑल दे आर फ्यूज, हेन्स कॉल्ड गॅमोसेपॅलस. लुक ॲट द पिक्चर. गॅमोसेपॅलस कॅलिक्स. एस्टिवेशन इज व्हॉल्वेट. आता आपण थोड्या आधीच एस्टिवेशन स्टडी केलं आपण मागच्या लेक्चरला. व्हॉट इज द व्हॉल्वेट एस्टिवेशन. एस्टिवेशन इज व्हॉल्वेट अँड पर्सिस्टंट. कॅलिक्स पर्सिस्टंट आहे म्हणजे फ्रूटमध्ये कॅलिक्स फ्रूट मॅच्युअर झाल्यानंतर कॅलिक्स तिथे असतो, त्याला म्हणतात पर्सिस्टंट कॅलिक्स. ते 2 प्रकारचे कॅलिक्स असतात. फ्रूट मॅच्युअर झाल्यानंतर ते राहत नाही, पण इथे पर्सिस्टंट कॅलिक्स आहे. सो व्हॉट आर द स्ट्रक्चर ऑफ कॅलिक्स. कॅलिक्स आर 5, गॅमोसेपॅलस, व्हॉल्वेट एस्टिवेशन अँड पर्सिस्टंट. नाव करोला. करोला हॅज 5 फ्यूज पेटल. बघा तुम्ही करोला, हा पांढरा करोला किती सुंदर दिसतो आहे. 5 पाकळ्या त्याच्या जुळलेल्या आहे. 5 फ्यूज पेटल, असं फनेलसारखं स्ट्रक्चर झालेलं आहे पहा. 5 फ्यूज पेटल अरेंज इन कॉन्ट्रॅक्टेड एस्टिवेशन. आता इथे कॉन्ट्रॅक्टेड एस्टिवेशन म्हणजेच ट्विस्टेड आहे एस्टिवेशन. आपण बघितलं आहे ट्विस्टेड एस्टिवेशनचा पण आपण अभ्यास केलेला आहे. 5 फ्यूज पेटल. अँड्रोशियम हिअर अँड्रोशियम आर 5 फ्री बट इपीपेटॅलस ॲडिशन विथ स्टेमन. आता हे जे अँड्रोशियम आहे हे पण किती नंबरचे आहे 5. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. इथे आपण याचा स्टडी केलेला आहे ॲडिशन. सो ॲडिशन ऑफ द स्टेमन. आता इथे ज्या पेटल आहे, पेटलच्या आतमध्ये तो अँड्रोशियम जुळलेला आहे. तर हे एकदम पिक्युलर कॅरेक्टर कशाचं आहे, धतुरा प्लॅन्टचं आहे की ऑल द फ्री अँड्रोशियम ऑर स्टेमन दे शोज द ॲडिशन. ते पेटलसोबत जॉईन झालेले आहेत. इपीपेटॅलस ॲडिशन ऑफ द विथ स्टेमन. नाऊ गायनोशियम. गायनोशियम इज बायकार्पेलिरी अँड सिनकार्पस. बायकार्पेलिरी मीन्स 2 कार्पेल्स आर देअर. सिनकार्पस तुम्हाला माहिती आहे. सो गायनोशियम इज अ स्पेशल टाईप. बायकार्पेलरी सिनकार्पस, ओव्हरी सिनकार्पस. नाऊ बायलॉक्युलर ओव्हरी इज सुपेरियर विथ मेनी ओव्हल्स अरेंज इन द एक्झाईल प्लॅसेंटेशन. आता थोड्या वेळ बघितलं आपण या लेक्चरमध्ये व्हॉट इज द एक्झाईल प्लॅसेंटेशन. सो बायलॉक्युलर ओव्हरी विथ एक्झाईल प्लॅसेंटेशन अँड फ्रूट डेव्हलप इन बेरी ऑर कॅप्सूल टाईप. फ्रूटला याला बेरी पण म्हणू शकतो किंवा कॅप्सूल पण म्हणू शकतो आपण. अँड सीड्स आर एंडोस्पर्मिक. आता एंडोस्पर्म इज प्रेझेंट इन द सीड आफ्टर मॅच्युरेशन ऑफ द सीड, हेन्स इट इज कॉल्ड एंडोस्पर्मिक सीड. दोज आर द peculiar or important character of the family Solanaceae or also called as identify character of family Solanaceae. इथे 2 एक्झाम्पल आहे, धतुरा प्लांट अँड पोटॅटो प्लांट. सो habit, root, stem, leaves, inflorescences, then calyx, corolla, androecium and gynoecium, and after that fruit. You remember this. जो क्रम आहे अभ्यासाचा एखाद्या फॅमिलीचा कसा अभ्यास करतात हा पण क्रम तुम्ही लक्षात ठेवा. मुळापासून म्हणजे रूटपासून ते फ्रूटपर्यंत अशा प्रकारे आपण 1 बाय 1 त्याची बायोलॉजिकल स्टडी केलेली आहे. काही स्पेशल शब्दांचा वापर केलेला आहे ते पण तुम्ही लक्षात घ्यायचं आणि तो एकच शब्दातून त्याचा मीनिंग आपल्याला कळतो. कीप इट माइंड अँड यू गो थ्रू इट. लुक ॲट द फोटोग्राफ ऑफ धतुरा प्लांट. ओके. नाउ नेक्स्ट इज फ्लोरल डायग्राम अँड फ्लोरल फॉर्म्युला. कसं आहे धतुरा प्लांटचं ते बघू आपण. नेक्स्ट इज फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्राम फॉर धतुरा प्लांट. व्हॉट इज फ्लोरल फॉर्म्युला याच्या आधी पण मी थोडंसं सांगितलं होतं. अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवर युजिंग सिम्बॉल अल्फाबेट रिप्रेझेंटिंग फ्लोरल वॉल्स ऑर मेंबर्स एक्सेट्रा. आता फ्लोरल वॉल्स आणि फ्लोरल मेंबर हे रिप्रेझेंट करण्यासाठी काही चिन्हांचा किंवा काही नंबर्सचा वापर केला जातो. त्याला म्हणायचं फ्लोरल फॉर्म्युला. ब्रीफ डिस्क्रिप्शन थोडक्यात माहिती कशाबद्दल, त्या फुलाबद्दल विथ द हेल्प ऑफ अल्फाबेट अँड सिम्बॉल्स. दॅट इज कॉल्ड फ्लोरल फॉर्म्युला.
तर हे तुमच्या पुस्तकात नाही पण मी आता तुम्हाला सांगितलं रेफरन्स बुकमधनं. अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ फ्लावर using symbol alphabet representing floral wall and number etc. is nothing but the floral formula. What is floral diagram? Shows the relative position of different floral member, means relative position of the floral member चा अभ्यास फ्लोरल डायग्राममुळे आपण करू शकतो. तर फ्लोरल डायग्राम इतकी सोयीस्कर आहे की आपल्याला सगळे मेंबर्स जे आहेत म्हणजे फ्लोरल वॉल्स जे आहेत कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, त्याची पोझिशन, त्यांचा प्रकार, एस्टिवेशनचा प्रकार, ओव्हरीचा प्रकार, हे सगळं एका डायग्राममधून आपल्याला कळतं. ही डायग्राम आपल्याला पूर्ण आयडिया देते की त्याचं फ्लोरल स्ट्रक्चर कसं आहे ते. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड टेक्सॉनॉमिकल मेथड इन अ शॉर्टकट मॅनर. नाउ फ्लोरल फॉर्म्युला फॉर द what Solanaceae family. This round and in that plus sign, already I told you this is a symbol for actinomorphic flower. ॲक्टिनोमॉर्फिक फ्लॉवरचा सिम्बॉल आहे म्हणजे फ्लॉवर रेग्युलर आहे. आपण दोन प्रकार पाहिले फुलांचे, ॲक्टिनोमॉर्फिक आणि झायगोमॉर्फिक. तर गोलामध्ये असा प्लसची जर साईन असेल तर तो काय आहे ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावरचा सिम्बॉल आहे किंवा रेग्युलर फ्लावर आहे. नाउ नेक्स्ट इज फ्लावर इज बायसेक्शुअल. हा सिम्बॉल बायसेक्शुअलचा आहे. फ्लावर इज बायसेक्शुअल. के फॉर कॅलिक्स. कॅलिक्स 5 पण ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. कॅलिक्स 5 ब्रॅकेट इनसाइड द ब्रॅकेट मीन्स व्हॉट गॅमोसेप्यालस. म्हणजे के आणि एवढ्याशा याच्यावरून आपल्याला कळतं की गॅमोसेप्यालस. कॅलिक्स के 5 इनसाइड द ब्रॅकेट गॅमोसेप्यालस कंडिशन. नाउ करोला. करोला कसा आहे 5 फ्यूज पेटल्स. करोला पण तसाच आहे गॅमोपेटॅलस. सी फॉर करोला हे लक्षात घ्यायचं. के फॉर कॅलिक्स, सी फॉर करोला, गॅमोपेटॅलस, बट नंबर हाऊ मेनी 5. 5 पाकळ्या एकमेकांशी जोडलेल्या आहे. देन अँड्रोशियम 5 फ्री. आता इथे ब्रॅकेट नाही आहे त्याच्यामुळे हा कसा अँड्रोशियमचे 5 मेंबर एकमेकांपासून फ्री आहे. पण हा अँड्रोशियम कुठे जोडलेला आहे करोलासोबत. दिस इज अ स्पेशल अटॅचमेंट इन केस ऑफ धतुरा प्लांट. मीन्स कॅलिक्समध्ये हा अँड्रोशियम जुळलेले आहेत म्हणून असं वरतून असा अर्धचंद्रकृती बाण इथे दिलेला आहे. देन गायनोशियम. जी फॉर गायनोशियम 2 इनसाइड द ब्रॅकेट मीन्स बायकार्पेलरी ओव्हरी सुपेरियर. आता इथे खाली रेष दिली आहे म्हणजे काय ओव्हरी सुपेरियर बायकार्पेलरी अँड हे दोन्ही पण ब्रॅकेटमध्ये म्हणजे काय ते एकमेकांना फ्लोरल पार्ट जुळलेले आहे गायनोशियमचे. सो इन दिस वे विथ द हेल्प ऑफ दिस सिम्बॉल वी कॅन रीड. आता हे जे आपण पूर्ण जे कॅरेक्टर्स पाहिले होते ते कॅरेक्टर्स आपण 1 बाय 1 हे सिम्बॉल पाहून किंवा फ्लोरल फॉर्म्युला पाहून याच्यावरती 4-5 वाक्य सहज लिहू शकतो. सो दिस सिम्बॉल इज दॅट मच इम्पॉर्टंट इन ऑर्डर टू स्टडी द फ्लावर इन व्हेरी शॉर्ट लँग्वेज. नाउ फ्लोरल डायग्राम. आता ही फ्लोरल डायग्राम आहे. इथे बघा ग्रीन कलरमध्ये काय दाखवलं आहे. ग्रीन कलरमध्ये काय असणार आहे कॅलिक्स. हे दाखवतात इथे राऊंड असतो ॲक्च्युली. दॅट इज द रेग्युलर फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर, सिमेट्रिकल फ्लावर ज्याला आपण म्हणू. आता हे सगळे काय आहे जुळलेले आहेत बा इथे जॉईंट दाखवतात आहे म्हणजे गॅमो सेप्यालस. हाऊ मेनी दे आर 5. मोजून घ्या इथे 1 2 3 4 5. 5 मेंबर्स ऑफ कॅलिक्स गॅमोसेप्यालस. अँड आता हे रेड कलरमध्ये दाखवले आहेत दिसावे म्हणून, पण धतुरामध्ये पांढरे असतात. आता कलरफुल पण काही व्हेरायटीज आहेत. आता हे रेड कलरची दाखवले आहेत हे काय आहे करोला. करोला ऑल्सो जॉईन विथ इच अदर. इथे वेस्टिवेशन पण दिसते आपल्याला वालवेटचं पहा इथे दे आर जॉईन विथ इच अदर म्हणजे गॅमोपेटॅलस करोला. नाउ अँड्रोशियम. दिस अँड्रोशियम हाऊ मेनी 1 2 3 4 5 दे आर फ्री. पाहिजे दिसते फ्री सगळे फ्री आहेत. आणि मध्यभागी काय गायनोशियम ओव्हरी सुपेरियर. सो इन दिस वे फ्लोरल डायग्राम ऑल्सो टेल्स द प्रॉपर रिलेटिव्ह पोजिशन ऑफ डिफरंट फ्लोरल मेंबर्स इन केस ऑफ धतुरा फ्लावर. दिस इज अ ट्विंग ऑफ फ्लावर. ट्विंग म्हणजे थोडी छोटीशी फांदी आहे. आपण याचा फोटोग्राफ पण बघितला आहे. लीव्स शोज रेटिक्युलेट व्हेनेशन. दिस इज व्हॉट फ्रूट. फ्रूट ऑफ धतुरा प्लांट. फ्रूट ऑफ धतुरा प्लांट.
which is nothing but the capsule type or berry type which containing the number of seed. आता या ज्याला थॉर्न ॲपल पण म्हणतात, धतुरा प्लॅन्टच्या फ्रूटला थॉर्न ॲपल कॉमनली म्हणतात. असे त्याच्यावरती काटे असतात आणि याच्यामध्ये ज्या सीड्स असतात दॅट इज ऑल्सो युजफुल फॉर सम मेडिसिनल व्हॅल्यू. धतुरीन नावाचं त्याच्यामध्ये अल्कलाइड्स असतं, धतुरा प्लॅन्टच्या ज्या सीड्स असतात. अँड सीड्स आर कशा आहेत, सीड एंडोस्पर्मिक. इनसाइड द फ्रूट the seeds are present which is endospermic in nature. So this is nothing but the way of study of any family as per the rule of taxonomy. आपण आज सोलॅनेसीचा मेंबर स्टडी केला, फॉर एक्झाम्पल धतुरा अँड धतुरा प्लॅन्टचा आपण पूर्ण स्टडी केली आहे. फ्लोरल फॉर्म्युला कसा असतो, फ्लोरल डायग्राम कशी असते आणि त्याचं रूट टू व्हॉट फ्रूट अँड सीड एक्सेट्रा. ओके, आता इथे आपला हे फ्लावर चॅप्टर संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे टर्म्स आलेले आहेत. काही शब्द तुमच्यासाठी अतिशय नवीन आहे, ते तुम्ही तुमच्या टिप्पण वहीमध्ये लिहा. त्याचे स्पेलिंग पण तुम्हाला थोडेसे लक्षात घेऊन पाठ करायचे आहेत, काहींचे उच्चार पण लक्षात घ्यायचे आहेत. आणि फ्लोरल पार्ट्स, फ्लोरल डायग्राम्स अँड ऑल द डायग्राम्स यू go through it, label it properly and do the some hard work in order to understand all those things. Now next, विद्यार्थी मित्रांनो, फुलांचे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु आपल्या सभोवताली जे फुलं आहेत त्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर या विषयामध्ये आपल्याला अधिक इंटरेस्ट वाढू शकतो. तुम्हाला माहिती आहे की फ्लोरल पार्क किंवा फ्लोरल गार्डन किंवा म्युझियम, नंतर बॉटॅनिकल गार्डन हे एखाद्या देशाचं किंवा एखाद्या शहराचं एक वैभव असतं, प्राईड असतं आणि त्यातून अनेक लोकांना रोजगार पण मिळू शकतात. फुलशेती किंवा फ्लोरिकल्चर हे एक असं सायन्स आहे की त्यातून अनेक लोकांना उद्योग पण मिळाले आहे. प्लॅन्ट ब्रीडिंगसाठी पण एक मोठा स्कोप मिळाला आहे नवीन नवीन शोध लावण्याचा. तर या दृष्टीने पण आपण या माध्यमातून तशा दृष्टीने पण अभ्यास करता येईल या सायन्सचा, असं मला इथे या अनुषंगाने सांगावंसं वाटतं. काही माझ्या बागेतले मी क्लिक केले प्लॅन्ट्सचे फोटो तिथे शेअर करते आहे. दिस इज अ होली बेसी, ज्याला तुळस म्हणतो आपण, रेसिमस इन्फ्लॉरन्सेस. दिस इज ऑल्सो रेसिमस इन्फ्लॉरन्सेस ऑफ क्रोटॉन प्लांट. लँटाना कॅमेरा, सगळे अगेन स्पेशल टाईप ऑफ इन्फ्लॉरन्सेस. हे बदामाचं झाड आहे, सो रेसिमस टाईप ऑफ इन्फ्लॉरन्सेस. ट्यूबरोज, एक्झाम्पल ऑफ ससाईल फ्लावर. हेबिस्कस, यू नो, गॅमोस सेपॅलस अँड पॉलीपेटॅलस. ही जी आहे ही हर्बेरियम शीट आहे माझी मी केलेली हायबिस्कसची. अशा हर्बेरियम शीटच्या माध्यमातून आपण रेअर स्पेसिमन्स प्रिझर्व करू शकतो आणि मग जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा वापर करू शकतो. द रोज फ्लावर, एक्झाम्पल ऑफ व्हॉट, पॉलीपेटॅलस. दोज आर ऑल्सो द पॉलीपेटॅलस फ्लावर. इथे पहा पॉलीपेटॅलस आहे. हा कारल्याचा वेल आहे, त्याचं फूल आहे पॉलीपेटॅलस. इथे पहा, हे ओळखू शकाल. द फ्लावर आर प्रेझेंट द एक्झिल ऑफ लीफ, दॅट इज कॉल्ड exile position of the flower. This is also what, petalous flower. This is zygomorphic flower. आणि अशा प्रकारचे आपण टेबल्स पण अभ्यासू शकतो. सो आपण जिथे जिथे गेलो तिथे फुलांचं ऑब्झर्वेशन करून त्याचं एखादं तरी कॅरेक्टर ओळखण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपला या विषयातला इंटरेस्ट वाढू शकतो आणि पुढे चालून या बायोलॉजीच्या दृष्टीने ह्या सायन्सचा पण खूप मोठा स्कोप आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. नाशिकला पण फ्लावर पार्क आहे, तो पण अगदी बघण्यासारखा आहे. फ्लोरल गार्डन ज्याला म्हणू आपण, किंवा त्या ठिकाणी पण आपण व्हिजिट देऊ शकतो. अशा प्रकारे या निसर्गरम्य फुलांचा अभ्यास आपण करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. दॅट्स ऑल फॉर टुडे.